11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या शैक्षणिक संस्थांच्या इन हाऊस कोटा नियमांमध्ये बदल करण्यात आला। या निर्णयाला खासगी शिक्षण संस्थांसह विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र विरोध दर्शवला। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजचे सर्वेसर्वा डॉक्टर गजानन एकबोटे यांनी शासनाला याबाबतचे एक पत्र लिहिलंय। इन हाऊस कोटा हा पूर्वीप्रमाणे 10% असावा आणि त्याद्वारे संस्थेच्या कोणत्याही शाळेतील मुलांना प्रवेश मिळावा अशी मागणी शिक्षण संस्थालक संघटनेचे प्रमुख डॉक्टर गजानन एकबोटे यांनी केली आहे। आता त्यांनी नियम काय बदलला आहे की शाळा आणि कॉलेज एकाच परिसरात एकाच कॅम्पसमध्ये पाहिजेत आणि तसं असेल तरच ते इन हाऊस कोटा 10% त्या विद्यार्थ्याला प्रवेश देणार। हा नियम चुकीचा आहे। त्याने विद्यार्थ्यांना खूप अन्याय झालेला आहे। विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्या काय होतं की त्या शाळा ज्या आहेत आपल्या त्या शाळांच्या परिसरामध्ये कॉलेजेस नाही आहेत। कोणाला तर अजितदादा मुख्य अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या 50 शाळा पुणे जिल्ह्यात माध्यमिक शाळा आहेत, पण त्यांच्या परिसरात कॅम्पसमध्ये कॉलेजेस नाहीत। आता त्या मुलांनी जायचं कुठं 11वीच्या ॲडमिशनला। दरम्यान DESच्या पालकांनी सुद्धा या इन हाऊस कोटा नियम बदलाविरोधात आवाज उठवलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी 11वीचे ऑनलाईन ॲडमिशन सुरू झालेले आहेत, पण ऑनलाईन ॲडमिशन घेताना यंदा इन हाऊस कोट्याच्या नियमामध्ये काही बदल केलेत। ते बदल असे आहेत, यापूर्वी त्या संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना त्यांच्या कॉलेजेसमध्ये 10% कोटा होता इन हाऊस कोटा, पण यावेळेस त्याच कोट्याच्या नियमामध्ये प्रांगणात असा शब्द टाकला आहे। म्हणजे जर त्या कॅम्पसच्या बाहेर शाळा असेल त्या शाळेतल्या मुलांना त्यांच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार नाही या कोट्याअंतर्गत। त्यामुळे हे जे पुण्यातले नामांकित संस्था आहेत, म्हणजे शिप्रा असेल, तिकडे DS असेल, MES असेल, सगळ्या संस्थांच्या हायस्कूलच्या मुलांची अडचण झालेली आहे। मला सांगा काय अडचण झाली तुमची? मुळामध्ये एक GR आला आणि मागच्या वर्षीपर्यंत 20% असलेला आमचा इन हाऊसचा कोटा अचानकच तो 10% झाला। का झाला कोणालाच नाही माहिती। चला तोही 10% आम्ही मान्य केला, पण हा GR कुठेही पब्लिकने आम्हाला म्हणजे आमच्यापर्यंत कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं कम्युनिकेट नाही झाला। त्याच्यातला पॉईंट नंबर 13 नुसार त्यांनी असं एक त्याच्यामध्ये क्लॉज टाकला की एकाच, जसं सरांनी मगाशी सांगितलं की एकाच प्रिमाइसेसमध्ये शाळा आणि कॉलेज पाहिजेत। आता हा अचानक काही ओव्हरनाईट बदल होऊ शकत नाही। तुम्ही कुठपर्यंत सामान्य नागरिकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना वेटीस धरणार आहात? म्हणजे एवढे चांगले गुण मिळून सुद्धा काय त्यांच्या हातात येतं? म्हणजे तुम्ही 40,000 विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहात का? असे रातोरात जर तुम्ही GR पास करत असाल तर काय उपयोग आहे? हा GR तात्काळ त्यांनी मागं घेतला पाहिजे, नाहीतर तीव्र आंदोलन आम्ही करू। आमच्याकडे एक मुलगा असा पण की ज्याला 100% देखील मार्क आहेत आणि त्याला मिळणार नाही ॲडमिशन, पण ओपन मधनं मिळू शकते ना त्याला? ओपन मधनं मिळू शकते, पण इन हाऊस जो कोटा आम्हाला होता ॲप्लिकेबल, जिथनं आम्हाला इझिली ॲडमिशन मिळत होती, सगळे कोटे सगळ्यांना जसे असं तसा इन हाऊस आम्हाला होता, तो तुम्ही काढून घेतला आणि रातोरात मिड ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही सांगताय आम्हाला की असा इन हाऊस कोटा नाही अलाउड। मग आम्हाला त्रास होणार की नाही? आम्हाला जे काही ॲडमिशन मिळणार होती ती सगळी गेली। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।